हाय हॅलो नमस्कार. तर आज माझा अचानकच परमसखीला भेटायचा प्लॅन झाला म्हणून आम्ही निघालो. आणि हे बघा, हे असं काहीतरी मला रोज करून घ्यायलाच लागतं. त्याच्यानंतर स्टँडवरती एवढ्या मी लेट गेले होते, त्यामुळे मला एकही बस सापडत नव्हती. खूप वेळ वाट बघितला. त्याच्यानंतर मग गावातली गाडी सापडली आणि मग मी भिवघाटवर आली. भिवघाटवर आल्यावर फायनली मला बस मिळाली होती. आणि त्याच्यानंतर रेवणगावच्या घाटामध्ये एवढा बेकार ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे किती रिस्क आहे खरंच ड्रायव्हिंगमध्ये ना. काळजी घेत जा, कारण घरी कोणतरी तुमची वाट बघत असतं. त्याच्यानंतर परत मी पण विटात जाऊन रिक्षा पकडली आणि डायरेक्ट मग फ्रेंडच्या घरी चालले होत्या. आणि तिला भेटायचा आनंद एवढा होता ना की भास. आणि तिथं जाऊन मी माती खाल्ली, म्हणजे मला तिचं घर सापडे ना. फायनली कसं तर तिचं घर सापडलं आणि मग एक्साइटमेंट सगळ्या गोष्टी जिच्यासाठी होत्या ते मला दिसलं पिल्लू फायनली माझं. आणि त्याच्यानंतर हार्डेस्ट बाय घेऊन माझ्या फ्रेंडचा मी परत आले, कारण मला केकचं मटेरियलही घ्यायचं होतं. इथून थोडंसं आपलं काहीतरी मटेरियल मला घ्यायचं होतं, ते घेतलं आणि परत घरची वाट धरली, कारण वेळ खूप झाला होता. आणि इथं जवळजवळ मी 1.5 तास वाट बघत होते बसची, तेव्हा जाऊन कुठं बस आली. आणि असा होता आजचा दिवस. व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.